विदर्भात सध्या उन्हाचा कडाका वाढलेला आहे. अमरावतीचं तापमान जे आहे ते दररोज नवनवीन रेकॉर्ड जे आहेत ते अमरावतीच्या तापमानात होत असल्याचं पाहायला मिळतंय. काल अमरावतीचं तापमान 45.8 डिग्रीवर गेलेलं होतं. दुसरीकडे आज जर पाहिलं सकाळपासून जे आहे त्या उन्हाचा धापा जे आहे त्या लागायला सुरुवात झालेली आहे. सध्या जर आपण पाहिलं 11:15 वाजलेले आहे आणि आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे ते अमरावतीकरांना ऊन सहन करावे लागत आहेत. आपण दृश्यांमध्ये बघू शकतो सध्या मी अमरावतीच्या पंचवटी चौकामध्ये आहे. जवळपास 22 तारखेपर्यंत अशाच पद्धतीनं तापमान राहणार असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने वर्तवलेला आहे. दुसरीकडे आपण बघू शकतो मुख्य चौक पंचवटी चौक आहे, परंतु या चौकात जर आपण पाहतं सिग्नलवर प्रशासनाच्या वतीनं ग्रीन नेट बांधणं जे आहे ते अनिवार्य होतं, परंतु या ठिकाणी कुठलीही नेट बांधली नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळं उन्हातान्हामध्ये जर आपण पाहतं वाहन चालकांना थांबावं लागत आहे. दुसरीकडे आपण बघतो पोलिसांच्या वतीनं जे आहे ते वाहतूक पोलिसांना अशा पद्धतीचे कूलिंग जॉकेट देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. एकंदरीत जर आपण पाहतं तापमानात जी आहे ती वाढ झाली. आपण कशा पद्धतीनं वृद्ध लोक देखील डोक्यावर शेला टाकूनच जे आहे ते सध्या घराबाहेर पडत आहेत. आपण बघू शकतो या ठिकाणी ऊन जी आहे ती वाढलेलं आहे. पुढील 3 ते 4 दिवस अशाच पद्धतीनं तापमानाचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने वर्तवलेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर जे आहे ते घराबाहेर निघताना नागरिक पुरेपूर काळजी घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.